नमस्कार. नवा दिवस नवा विषय घेऊन परत एकदा वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूरच्या विद्यमान मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलोय. आता आम्ही निघालोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, अर्थात उद्योगवारी जिल्ह्याची. यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या अशा अनोख्या उद्योजक असलेल्या आणि महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख असलेल्या सुप्रसिद्ध अशा जुना उस्मानाबाद आणि अर्थात नव्यानं धाराशिव जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धाराशिव दौऱ्यावरती. मित्रांनो, धाराशिव हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याचं सातवं ते राष्ट्रकूट काळापासून ते मुघल व हैदराबाद राजवटीपर्यंत डायरेक्ट संबंधित असलेला जिल्हा आणि एक भला मोठा जिल्हा कालांतरानं या उस्मानाबाद जिल्ह्यातनं लातूर बाजूला झाला आणि त्यानंतरच आजचा धाराशिव जिल्हा हा 8 तालुक्यांना एकत्रित घेऊन पुढे ही वाटचाल करायला लागला. असा हा धाराशिव जिल्हा. या धाराशिव जिल्ह्याचं इतिहासामध्ये डायरेक्ट कनेक्शन दिसतात ते डायरेक्ट रोम आणि ग्रीक बरोबर. या धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर या ठिकाणी जी काही ऐतिहासिक वास्तू संग्रहालय आहे, यामध्ये विविध जे काही आपल्याला रेफरन्सेस मिळतात की व्यापाराच्या संदर्भामध्ये या जिल्ह्यांचा रोम आणि ग्रीक बरोबर संबंध होता. हा एक विशेष आहे बाबांनो. भौगोलिक दृष्ट्या हा अनोखा असा जिल्हा या महाराष्ट्रातला आहे. पूर्णतः एका बाजूला मांजरा, भीमा, सीना या नदीच्या माध्यमातनं इथली जमीन सुजलाम आणि सुफलाम झालेली आहे. जहां जल होता है वही जमीन होती है. आणि दुसऱ्या बाजूचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, या बालघाटच्या पर्वत रांगेमुळं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी डोंगर दिसायला लागतं. अर्थात या डोंगरामध्ये जंगल दिसायला लागतं आणि निसर्गाने ज्या ठिकाणी जंगल दिलंय, अर्थात जहां जंगल है वहां जानवर है. म्हणजे एका बाजूला शेतकरी प्रचंड चांगल्या पद्धतीनं शेतामध्ये उत्पादन घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भागामध्ये पशुपालनाच्या माध्यमातून जे काही आहे ते चांगल्या प्रतवारीमध्ये एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा, हा जनावरांच्या माध्यमातून उत्पादन कमविणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ह्या 2 विभागामध्ये या जिल्ह्याची मांडणी केली गेलेली आहे. बाबांनो, आता येतोय या जिल्ह्यामध्ये जी काही मुख्य पिकं आहेत, या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक आपल्याला जे काही जाणून येतं, महाराष्ट्रामध्ये जी ज्वारी आहे, ही ज्वारी प्रसिद्ध आहे ती या धाराशिव जिल्ह्याची. भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्वारीचं उत्पन्न घेतलं जातं आणि त्या ज्वारीची खास मान आहेत. दगडी ज्वारी, गळादावी ज्वारी, लाल ज्वारी, झिपरी ज्वारी, काळगोंडी ज्वारी, पांढरगोंडी ज्वारी आणि पिवळगोंडी ज्वारी या प्रसिद्ध ज्वारी. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत. आज मिलेटच्या माध्यमातून या कार्यक्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या ज्वारीच्या माध्यमातून ज्वारी प्रक्रिया उद्योगाला संधी देता येऊ शकते. आतापर्यंत ही ज्वारी कलेक्ट केली जायची आणि पोत्याने आडतीवरती दिली जायची, पण आता खऱ्या अर्थानं आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी एक नवीन व्यवसायाची संधी प्राप्त होतीये. या ज्वारीच्या माध्यमातून या ज्वारीला क्लिनिंग करणं, त्याचं सॉर्टिंग करणं, त्यानंतर त्याचं व्यवस्थितरित्या पॅकेजिंग करून ब्रँडिंग करून मार्केटला आपली जगप्रसिद्ध असलेली ज्वारी ही मार्केटला आपल्याला लॉन्च करता येऊ शकते. यामध्ये या ज्वारीवरती प्रक्रिया उद्योग जे काही आहेत ते आपल्याला उभे करता येऊ शकतात. आज आपल्याला ज्वारीचा रवा, ज्वारीचे पीठ, ज्वारीपासून पोहे तयार करता येऊ शकते आणि इथेनॉलचे प्रोजेक्ट सुद्धा आता या ज्वारीवरशी निगडीत आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्याला ही ज्वारी ही तारणारी आहे आणि यातनं प्रचंड उद्योगाच्या संधी प्राप्त होणारी आहे. ज्वारी बरोबर लाक्षणिक स्वरूपामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चिंचेचं फार मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं. चिंच मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक बांधावरती, रस्त्याच्या कडेनं आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे चिंचेची झाडं आहेत. या झाडाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न कमविता येतं. पण आज आमचा धाराशिवचा शेतकरी माती मोल किमतीनं ही चिंच विकतो आहे
आज आपल्याला एकच काम करायचं आहे, चिंच प्रक्रिया उद्योगाला संधी द्यायची आहे. योगायोगे आमची उत्पादित चिंचेसाठी जवळ आम्हाला फार मोठं मार्केट म्हणजे बार्शी मार्केट आहे, सोलापूर मार्केट आहे, अहिल्यानगरचं मार्केट आमच्यासाठी जवळ आहे. यासोबतच चिंचेचं गेटवे ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जाणारं हैदराबाद हे सुद्धा आमच्या जवळ आहे. यामुळं आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना चिंच प्रक्रिया उद्योग ही नामी संधी राहणार आहे. म्हणून चिंच फोडणं, त्याला पॅकेजिंग करणं, सुपर मार्केटला सेल करणं, चिंचेचे प्रक्रिया उद्योगातनं चिंच चम्मच असेल, चिंचेची पावडर असेल, चिंचेचा पल्प असेल, चिंचेचे इतर जे काही घटक आहेत ते आपल्याला यामध्ये तयार करता येऊ शकतात. ह्या घटकाचा आपल्याकडं असलेल्या या आदानांचा उपयोग करून आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उद्योगाला निर्मिती करू शकतो.